स्त्रीत्वाचा जागर करताना जे अनेक विषय आत्तापर्यंत आपल्या डोळ्यासमोर आले, त्यामध्ये ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या तीन मार्गांवरून चालत 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 पुढे गेलेल्या स्त्रिया आणि आपलं म्हणून काहीतरी एक अस्तित्व निर्माण करत या जगासमोर जगण्याचा, भोगण्याचा आणि एकूणच जीवन जगण्याचा वस्तुपाठ ज्यांनी ठेवला, अशा स्त्रियांना नमस्कार करत करत आपण आजच्या या 9व्या दिवसापर्यंत आलो आहोत. आज आपण ज्या ज्ञान क्षेत्राची चर्चा करणार आहोत किंवा ऐकणार आहोत मानसीताईंकडून, ते ज्ञानक्षेत्र इतकं व्यापक आहे, इतकं व्यापक आहे आणि दुसऱ्या बाजूला बोलायचं तर ते इतकं सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे, की त्याच्यापर्यंत जाणं हे अनेकांना दुरापास्त होऊन बसलं. पण तरीही आपापल्या परीनं पुढे जात राहणं, पुढे चालत राहणं आणि जे काम आपल्याला जमतंय ते अतिशय प्राणपणानं, प्रामाणिकपणानं करणं हा सगळ्या स्त्रियांनी आपला जगण्याचा मार्ग ठरवला आणि म्हणूनच आपण या सगळ्यांना नमस्कार करत आता 9व्या दिवसापर्यंत येऊन उभे आहोत. आजचं जग हे ज्ञानाचं, माहितीचं, तंत्रज्ञानाचं युग आहे असं आपण सगळेजण म्हणतो. आणि मग याला स्त्रिया तरी अपवाद कशा असतील? कारण ज्ञान काय, भक्ती काय, वैराग्य काय यातली जी उदाहरणं आत्तापर्यंत आपण पाहिली, त्यातलं आजचं शेवटचं उदाहरण आपण घेणार आहोत ते ज्ञानक्षेत्रातलं, ते म्हणजे सावित्रीबाई फुले. माहितीचं युग आहे आणि माहितीचा एक प्रचंड मोठा खजिना आपल्या डोळ्यासमोर आता येऊन उभा राहिलेला आहे. काय हवं, हे हवं का, ते हवं का, असं क्षणात क्लिक केल्यानंतर ती माहिती तुमच्या डोळ्यासमोर येऊन उभी राहते. पण ती माहिती हेच ज्ञान आहे असा एक मोठा ग्रह आजच्या नव्या पिढीचा जो झालाय, त्याला छेद देणारं व्यक्तिमत्व म्हणजे सावित्रीबाई फुले. एक फार सुंदर गोष्ट अशी सांगितली जाते की तुम्ही रोज आईनं तयार केलेला स्वयंपाक जेवता. का जेवता? घरी बाहेर जायला जेवायला परवडत नाही म्हणून जेवता, की काय? म्हणजे असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून या प्रश्नाचं उत्तर देता येईलही. पण आपण कधीतरी खानावळीत जेवायला जातो, कधीतरी हॉटेलमध्ये जेवायला जातो. रोज मात्र आपण आपल्या घरी केलेला, आईनं केलेला स्वयंपाक जेवतो. याचं कारण सांगताना तत्वज्ञानानं किंवा ज्ञानात्मक पातळीवर दिलेलं उत्तर फार सुंदर आहे, की आईनं केलेला स्वयंपाक किंवा घरी तयार झालेलं जेवण हे तुमच्या जिभेला वळण लावणारं जेवण असतं, वळण लावणारा स्वयंपाक असतो आणि बाहेर तयार झालेलं जेवण हे तुमच्या जिभेचे चोचले पुरवणारं जेवण असतं. मग चोचले पुरवणारं सातत्यानं जर आपण खात राहिलो तर आपलं बलवर्धन होईल का? तर निश्चितच नाही होणार. पण आईनं तयार केलेला स्वयंपाक जो आपल्या जिभेला वळण लावणारा असतो, तो स्वयंपाक आपली एकूणच रुची घडवतो. आणि रुची हा शब्द फक्त जेवणाशी संबंधित नाही, तो ज्ञानाशी संबंधित आहे, कलेशी संबंधित आहे. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या त्या प्रत्येक क्षेत्राची रुची तुम्हाला लागली पाहिजे आणि ती मूलभूत असली पाहिजे, याच्याशी संबंधित हा शब्द आहे. आज जेव्हा आपण सावित्रीबाई फुले आणि ज्ञानात्मकता याचं संधान ऐकणार आहोत मानसीताईंकडून, त्यावेळी मात्र मला असं वाटतं की ज्ञानाच्या पातळीवर जाऊन एक वेगळा विचार स्त्रीत्वाच्या, स्त्रियांनी शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे आणि आपल्याकडे असलेला सत्यधर्माचा प्रकाश जो आपल्याला दिसलेला आहे, तो इतरांनाही आपल्याला दाखवता आला पाहिजे, देता आला पाहिजे. या भावनेनं ही सगळी माणसं चालत राहिली. सावित्रीबाई चालत राहिल्या. त्यांचं जीवनही सहज सुलभ झालं असं नाही. तत्कालीन कार्यक्षेत्रामध्ये, तत्कालीन काळामध्ये काम करताना जी जी म्हणून आव्हानं, ज्या ज्या म्हणून अडचणी यायच्या त्या आल्याच. पण तरीही समाजाचं कुठलंही बंधन न पाळता, म्हणजे हे चांगल्या अर्थानं मी सांगतोय तुम्हाला, जर आपल्याला उत्तम काम करायचं असेल तर बंधनात राहून ते करता येत नाही. बंधनाच्या बाहेर पडून नवं काहीतरी रुजवावं लागतं. ते सावित्रीबाईंनी केलं आणि त्यांना संपूर्णपणे आयुष्यभर जी साथ मिळाली ती ज्योतिराव फुलेंची मिळाली. तेव्हा या दोघांचाही सहप्रवास आणि त्याचबरोबर शिक्षण, ज्ञान याच्यामध्ये गल्लत न करता नवं आणि जुनं या सगळ्याची अतिशय चांगली सांगड घालत, हस्तांदोलन करत सावित्रीबाईंनी जो ज्ञानाचा मार्ग तुम्हाला मला आखून दिला, त्याच्यावर आज मानसीताई प्रकाश टाकणार आहेत. तेव्हा ऐकूया सावित्रीबाई फुले.
नमस्कार मंडळी. पाहता पाहता अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू झालेली प्रवचनांची ही मालिका आज 9वी पर्यंत येऊन ठेपली आहे. 9 दिवस 9 रात्र चालू असलेला देवीचा हा पराक्रम, शुंभ निशुंभादी सर्व असुरांचा नाश, आणि आता सीमोल्लंघनाची वेळ उद्यावर येऊन ठेपली. उद्या दसरा. नित्यनियमानं चालू असलेल्या रोजच्या आयुष्यात काही ना काहीतरी नवीन करावं लागतं. सृजनतेची कास धरावी लागते. नाविन्यानं आयुष्यात रंग भरावे लागतात. हे सगळं कधी सुकर होतं? जेव्हा आमच्या हातात ज्ञानाची, विद्येची मशाल असते तेव्हा. मी मशाल हा शब्द मुद्दाम वापरते बरं, कारण हातात मशाल असेल तरच धीर गंभीर गर्द अशा दाट अंधारातनं काहीतरी नवा मार्ग शोधता येतो, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. कोणती तरी क्रांती घडवायची असेल तर हातामध्ये मशाल असलीच पाहिजे. मग ती अग्नीनं प्रदीप्त झालेली असेना किंवा ज्ञानानं प्रदीप्त झालेली. मागे झालेल्या कोणत्या तरी एका एपिसोडमध्येही मी हे वाक्य बोलून गेली आहे की भारतवर्षात जन्माला आलेल्या अशा कित्येक स्त्रिया आहेत ज्यांची व्यक्तिमत्व आपल्या पुढे मांडण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. मग त्या स्त्रिया वेगवेगळ्या आयामानं सिद्ध होत आपल्या पुढे आल्या आहेत. याची सुरुवात आम्ही केली गार्गी मैत्रेयींच्या ब्रह्मवादिनीला साक्षी ठेवून. हे सुद्धा एक ज्ञानरूपच. पण काळाच्या ओघामध्ये स्त्रीला मिळालेल्या ज्ञानाची ही वाट कुठेतरी अंधुकशी संपत गेली, आणि म्हणूनच की काय, स्त्रीचं अस्तित्व फक्त चूल आणि मूल एवढंच राहिलं. ती ज्ञानापासून वंचित राहिली. तिच्या मुखातून सहजतेनं येणाऱ्या ओव्यांचं प्रगटीकरण तिनं फक्त ऐकलेल्या श्रवणातनं आपल्यामध्ये मुरवून घेतलेल्या पुराणामुळे शिल्लक राहिलं. पण निर्माण झालेलं हे काव्य, हे वाङ्मय तिला तिच्या हातानं लिहिता येत नव्हतं, अशी दुःखाची किनार कदाचित त्या काव्याला सुद्धा असेलही. पण हे सारं चित्र बदलण्याकरता आधुनिक काळात एक स्त्रीच उभी राहिली, जिला आम्ही, तुम्ही, सगळं जग ज्योतिबांची सावित्री म्हणून ओळखतो. सत्यवानाचे प्राण यमाच्या हातून घेऊन येणारी ती सावित्री, जिला आम्ही पतिव्रता म्हणून पुजतो. आणि ज्योतिबांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला ज्ञानाचा मार्ग दाखवणारी ही सावित्री आमची ज्ञानदेवता म्हणून पूजायला काय हरकत आहे? सुरुवातीला स्वतः निरक्षर होती बरं ही. लक्ष्मीबाई आणि खंडोजी नेवसे पाटलांची ही पोर. 3 जानेवारी 1831 हिचा जन्म नायगावला, सातारा जिल्ह्यात झाला. अर्थात स्थळाकाळाची, रीती परंपरेची, चालीरीतीची बंधनं हिला होतीच, आणि म्हणून वयाच्या 9व्या वर्षी हिचा विवाह झाला, तो ज्योतिराव फुल्यांशी. ज्योतिराव फुल्यांचं घराणं खरं तर फुरसुंगीचं, ह्यांचं मूळ आडनाव गोरे. पण उल्लेख असा सापडतो की पेशव्यांनी फुलशेतीची जमीन ज्योतिरावांच्या वडिलांना बक्षीस म्हणून दिली, आणि पुढे फुलाचा व्यवसाय करायला लागले हे सारे. म्हणून हे आडनाव फुले म्हणून प्रचलित झालं. ज्योतिरावांची आत्या, जिचं नाव सगुणाई, या लहानग्या ज्योतीला आईचा सहवास मिळाला नाहीच. त्याला सांभाळलं त्याच्या या आत्यानं, जी इंग्रजी अधिकाऱ्याच्या घरी त्या अधिकाऱ्याच्या मुलाची दाई म्हणून काम करत होती. आणि ह्याचाच परिणाम म्हणून की काय, सगळीकडे स्त्रिया निरक्षर आहेत, वाचता येत नाहीये, अशा अवस्थेतही हिला परकीयांची इंग्रजी भाषा वाचताही येत होती, बोलताही येत होती, आणि थोडी थोडकी लिहिताही येत होती. चरित्राचा अभ्यास करताना एक गोष्ट जाणवली की ह्याचमुळे का होईना ज्योतिरावांचा शिकण्याचा मार्ग मोकळा झाला, आणि पर्यायानं सावित्रीचा सुद्धा. ज्योतिरावांशी लग्न होऊन सासरी येताना या सावित्रीच्या हातात जसं सौभाग्याचं लेणं होतं, तसंच एका ख्रिश्चन मिशनरीनं दिलेलं इंग्रजी शिकण्याचं पुस्तकही होतं, जे ज्योतिरावांनी वाचलं, आणि ही इंग्रजी भाषा उत्तम शिकता येण्याचा सगुणाईचा आणि सावित्रीचा मार्ग त्यामुळे खुला झाला. चरित्रातला एक प्रसंग फार बोलका आहे. आजूबाजूला सगळी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आपल्या पत्नीनं शिकावं याकरता ज्योतिराव सावित्रीला आंब्याच्या झाडाची काटकी काढून समोर जमिनीवर धुळाक्षर गिरवायला भाग पाडतायत, आणि तिला अक्षराची ओळख करून देतायत, असा तो प्रसंग आहे. मंडळी, कित्येकदा प्रतिकूल परिस्थितीच आपल्याला अनुकूल मार्ग शोधायला प्रवृत्त करत असते, हेच खरंय. ज्योतिरावांनी
सावित्रीबाईंना प्राथमिक शिक्षण दिलं. या प्राथमिक शिक्षणानंतर पुढच्या शिक्षणाकरता ज्योतिरावांचेच 2 मित्र उभे राहिले. त्यातले एक सखाराम परांजपे आणि दुसरे केशव भवाळकर. सावित्रीबाईंनी शिक्षण घेतलं. या शिक्षणाची मजल कुठपर्यंत गेली? आश्चर्य वाटेल आपल्याला. मागासवर्गीयांच्या वस्तीत सावित्रीबाईंनी पहिली शाळा काढली, ज्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून सगुणाईला तिनं नेमलं. अर्थात ती शाळा काही काळानं बंद पडली आणि त्यानंतर 1 जानेवारी 1848ला या ज्ञानाचा खरा मार्ग सावित्रीबाईंनी सगळ्या स्त्रियांना दाखवला. पुण्यात बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात पहिली शाळा सुरू झाली. साधारणपणाने हा काळ न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी यांच्या काळाशी समरस होणार आहे. या सगळ्यांनी स्त्री शिक्षणाकरता प्रयत्न केले नाहीत असं नाही बरं का, ते केले. पण तत्कालीन ह्या सर्व समाजांनी केलेले प्रयत्न सावित्रीबाईंच्या प्रयत्नापुढे तोकडे पडले, कारण ह्या समाजाला त्यांच्या चालीरीतीचा पगडा फारसा दूर करता आला नाही. पण सावित्रीबाईंनी मात्र 1848 रोजी सुरू केलेली स्त्रियांची ही पहिली भिडेवाड्यातली शाळा, 5-6 मुलीच होत्या सुरुवातीला, पण हे वर्ष संपेपर्यंत वर्गात शिकणाऱ्या स्त्रियांची, मुलींची संख्या जवळजवळ 45 ते 50 इतकी झाली. या शाळेतली शिक्षिका, मुख्याध्यापिका, या मुलींची काळजी घेणारी त्यांची आई, इतक्या कित्येक भूमिका सावित्रीबाईंनी वठवलेल्या आहेत. हे सत्र असंच सुरू राहिलं आणि पुढच्या जवळजवळ 4 वर्षात सावित्रीबाईंनी ज्योतिरावांच्या मदतीनं आणि मदत करणाऱ्या इतर सगळ्या लोकांच्या सहकार्यानं जवळजवळ 18 शाळा काढल्या, ज्या स्त्रियांच्या संख्येनं भरभरून शिकण्यासाठी म्हणून प्रसिद्ध झाल्या. हे सगळं तर करणाऱ्या सावित्रीबाई ज्ञानाचा वसा जपत होत्याच, पण त्याचबरोबरीनं तत्कालीन समाज परिस्थितीत स्त्रीची सर्वार्थानं होणारी अवहेलना थांबली पाहिजे, याकरताही सावित्रीबाईंनी पाऊल उचललं. कित्येक निरक्षर, सहारा नाही, कोणी मदतीला नाही, कुटुंब नाही, कुटुंबानं वाळीत टाकलंय, अशा कित्येक विधवांना सावित्रीबाईंनी आपला आधार दिला. त्यांचा आत्मविश्वास वाढवणं ही काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन त्यांच्याशी संवाद साधत राहिल्या सतत. ज्या संवादातून तिचं स्वतःचं अस्तित्व, तिचं शिक्षण, तिनं समाजासाठी उभं राहणं ही काळाची गरज आहे हे सांगत सांगत सावित्रीबाईंनी कित्येक स्त्रियांना उभं केलं. बालविधवा असतील, विधवा माता असतील, यांना आधार म्हणून या दोघा पती पत्नींनी बालहत्या प्रतिबंधक गृह, सुतिकागृह सुरू केलं. आश्चर्य वाटेल आपल्याला, त्यातल्याच एका काशीबाई नामक स्त्रीचा मुलगा सावित्रीबाईंनी दत्तक घेतला, ज्याचं नाव यशवंतराव ठेवलं. कित्येक विधवा स्त्रियांना केशवपनाच्या चालीला बळी पडायला लागत असे. इच्छा नसताना सुद्धा या चालीरीती पाळणाऱ्या स्त्रिया जर यांनी हे नाकारलं तर त्या जातीबाहेर टाकल्या जात अशी परिस्थिती होती. इतर सर्व गोष्टींचं तर वर्णन न केलेलंच बरं. हे केशवपन बंद व्हावं याकरता सावित्रीबाईंनी नाभिक समाजाला एकत्र केलं. त्यांच्याशी बोलणं चालणं करून संप घडवून आणला. पुनर्विवाह कायद्यासाठी प्रयत्न केला. इतकंच काय, ही स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी याकरता तिच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देत तिला त्याच कलागुणांमुळे रोजगार प्राप्त होण्याकरता सावित्रीबाई उभ्या राहिल्या आणि त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. हे साल होतं 1892. 1896 साली पुण्यामध्ये नवे संपूर्ण महाराष्ट्रात आलेला दुष्काळ. या दुष्काळात सावित्रीबाईंनी एक काम केलं जे कधीही न विसरण्यासारखं आहे. स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याकरता शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांना सावित्रीबाईंनी सहकार्य केलं, एकत्र केलं आणि त्यांच्या आयुष्याच्या चांगल्या मार्गाकरता सत्यशोधक समाजामध्ये आश्रयाला पाठवलं. एक लेखिका आणि एक कवयित्री म्हणून सावित्रीबाई आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. त्यांच्या कित्येक कविता प्रसिद्ध आहेत. पण जो ज्ञानाचा वसा घेऊन सावित्रीबाई आयुष्यभर झटत राहिल्या, ते ज्ञान जगानं घ्यावं याकरता सावित्रीबाईंनी कित्येक काव्य लिहिली. त्यांचं चरित्र अभ्यासताना मंडळी एक कविता सापडली आहे, ती वाचून दाखवते. ती त्याही काळाला आवश्यक होती आणि आजही आपल्याला गरजेची आहे. कारण ज्ञानानं माणूस समृद्ध होतो, त्याला स्वातंत्र्य मिळतो,
पण तो स्वैराचारी होत नाही, कारण ज्ञानाची चौकट त्याला योग्य काय आणि अयोग्य काय हे शिकवते. म्हणून त्यानं ज्ञान घेणं आवश्यक आहे हे सांगणं त्याही काळी बरोबर होतं आणि आजच्याही काळी. काय म्हणतात पहा त्या, ज्ञान नाही विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का? विचार करा. ह्या प्रश्नाचा विचार आजही करणं आवश्यक आहे. पुस्तक वाचून मार्कवंत होता येतं, पण पुस्तकात वाचलेलं व्यवहारात वापरता आलं तर तोच मार्कवंत खऱ्या अर्थानं ज्ञानवंत होतो, हेच खरं आहे. त्या पुढे म्हणतात, देरे हरी पलंगी काही, पशुही ऐसे बोलत नाही. विचार ना आचार नाही, तयास मानव म्हणावे का? आम्ही वाचलेल्या पाठ केलेल्या सगळ्या विद्वत गोष्टी आम्हाला आचरणातच आणता आल्या नाहीत, तर आम्हाला ज्ञानाचं खरं स्वरूप कळत नाही. असं सांगत सावित्रीबाईंची ही कविता खरोखर आपण अभ्यासायला हवी आहे. आयुष्यभर ज्ञानाचा वसा घेत घेत सावित्रीबाईंनी अजूनही सामाजिक कामं केली. कित्येक पुस्तकांचं संपादन केल्याच्याही नोंदी आपल्याकडे आहेत. बालविवाह विरोध मोहीम, विधवा पुनर्विवाहाचं कुठेतरी समर्थन, सती प्रथेस विरोध, विधवा आणि मुलं यांच्याकरता निवासाची सोय. एवढंच नाही तर ज्या विधवा आहेत त्यांच्या पोटी वाढणाऱ्या भ्रूण हत्येचं वाढणारं प्रमाण सुद्धा सावित्रीबाईंच्या सहकार्यानं कुठेतरी कमी होत गेलं. कारण या विधवांना खूप मोठा बलदंड असा आधार सावित्रीबाईंच्या सहकार्यानं मिळाला. 1897 मध्ये प्लेग साथ आली. दुष्काळ तर मी म्हणत होताच, इंग्रजांचे अत्याचार वाढत होतेच, आणि अशा काळात सर्वसामान्य जनतेला प्लेगच्या साथीपासून निवारण्याकरता आवश्यक असलेले डॉक्टरी कॅम्प्स इंग्रजांनी उभारले नाहीत मंडळी, ते उभारले हे सामाजिक काम करणाऱ्या कित्येक नेत्यांनी, कित्येक व्यक्तींनी, आणि त्या व्यक्तींमध्ये सावित्रीबाई सुद्धा होत्या. दत्तक म्हणून घेतलेला मुलगा ज्याचं नाव यशवंतराव, त्याच्या सहकार्यानं सावित्रीबाईंनी पुण्याजवळ असलेल्या ससाणे यांच्या माळ रानावरती एक डॉक्टरी कॅम्प उभारला. तिथे सगळ्या वैद्यकीय सोयी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या. येणाऱ्या प्रत्येकाला राहण्याची सोय करून दिली. स्वाभाविक होतं, प्लेग झालेली व्यक्ती अख्खा एक दिवस सुद्धा काढू शकत नव्हती, इतकं मृत्यूचं तांडव चालू आहे. वर्णन वाचा. काखेत जांघेत कुठेतरी प्लेगची गाठ येत असे, ती पुढच्या 4 ते 5 तासात टर 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 फुगत असे, आणि ज्याला ती गाठ आली आहे तो रोगी हातापायाची नख काळी निळी पडून केवळ हाडाचा सांगाडा तयार होऊन 24 तासाच्या आत या जगाचा निरोप घेत असे. साथीचा असलेला हा रोग सगळ्या वाड्या वस्त्या कुठेतरी निर्मनुष्य होत ही सारी मंडळी उंदरांपासून वाचण्याकरता माळरानावर येऊन राहत होती, असं त्या काळाचं वर्णन वाचायला मिळतं. आणि ह्या सगळ्यात अतिशय निंदनीय बाब अशी होती की जे राज्यकर्ते होते त्या इंग्रजांकडनं मात्र कुठलीच मदत मिळत नव्हती. या सगळ्यावर पर्याय म्हणून या सामाजिक काम करणाऱ्या कित्येक नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून उभारलेले हे डॉक्टरी कॅम्प्स आणि त्याच्यामध्ये असलेल्या वैद्यकीय सोयी सुविधा. प्लेगचा रोगी आणण्याकरता कित्येकदा वाहनाची, बैलगाडीची सोय सुद्धा होत नव्हती. आणि असाच प्रसंग सावित्रीबाईंच्या या डॉक्टरी कॅम्पवर पण घडला. कोण्या एका प्लेगच्या रोग्याला कॅम्पपर्यंत आणण्याकरता कोणतीच सोय मिळाली नाही, म्हणून या माऊलीनं त्या रोगी असलेल्या मुलाला आपल्या पाठोंगणी टाकलं आणि ती धावत 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 या कॅम्पच्या दारात येऊन उभी राहिली. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. ज्या रोग्याला आणलं त्याला औषध उपचार मिळाले, तो बरा झाला. पण अशा कित्येक रोग्यांची सेवा करत करत सावित्रीबाईंना सुद्धा प्लेगनेच गाठलं. तो रोग काही बरा झाला नाही, पण तरीही अविचल निश्चयीपणानं या सर्वांसाठी काम करत करतच सावित्रीबाईंनी शेवटचा श्वास घेतला. देह संपला, पण देह गेला तरी या देहाकरवी केले गेलेलं कार्य मात्र जिवंत राहिलं. त्याचीच पावती म्हणून की काय आजही सावित्रीबाईंचा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. सावित्रीबाईंनी ज्ञान दिलं, सामाजिक कार्याचा वसा घेत घेत ज्योतिरावांची ही सावित्री सगळ्या समाजासमोर एक मशाल म्हणून उभी राहिली, आणि तिचं हे काम आपण या नवरात्रीच्या महाशक्तीच्या रूपानं आज इथं ऐकतो आहोत. खरं सांगू मंडळी, आपल्या सर्व मुलींकरता, सर्व स्त्रियांकरता
ज्ञानाचा हा दरवाजा उघडा करत सावित्रीनं आपल्याला एक नवा वसा जपायला दिलाय. उतू नकोस, मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस, असं म्हणत तिचं स्मरण करूया आणि आज इथंच थांबूया. धन्यवाद.